नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब अपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, एम-पी-एस-सी मार्फत महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 ची इथं व्हॅकन्सी निघालेली आहे मित्रांनो. चांगली पॉझिटिव्ह असणार आहे. याच्यामध्ये जे पद जे असणार आहे आपल्याला एम-पी-एस-सी मार्फत ग्रुप सीची भरती. पदाचे नाव उद्योग निरीक्षकसाठी तर व्हॅकन्सी असणार आहे. तांत्रिक सहाय्यकसाठी व्हॅकन्सी असणार आहे. कर सहाय्यकसाठी व्हॅकन्सी असणार आहे. आणि आपलं लिपिक टंकलेखनसाठी व्हॅकन्सी असणार आहे. आता ह्या चारही पदांना मिळवून 938 पदांसाठी इथं व्हॅकन्सी निघालेली आहे. त्या ठिकाणी आपल्याला शैक्षणिक पात्रता असेल अप्लाय करण्यासाठी सिव्हिल इंजिनिअरिंग पदवीवाले अप्लाय करू शकता. तंत्रज्ञानातील डिप्लोमावाले अप्लाय करू शकता. विज्ञान शाखेतील पदवीवाले अप्लाय करू शकता आणि ग्रॅज्युएट डिग्रीवाले पण अप्लाय करू शकता. ओके. संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं आहे. आणि आपलं टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअपवर, इंस्टा आयडी, फेसबुक आयडीला फॉलो करून ठेवा. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता ही जी व्हॅकन्सी निघालेली आहे, एम-पी-एस-सी महाराष्ट्र लोकसेवा आयोगकडून तर व्हॅकन्सी आहे महाराष्ट्र शासनाकडून. ही जी व्हॅकन्सी असणार आहे जाहिरात क्रमांक 124 असणार आहे 2025 साठी. ओके. आता याच्यामध्ये महाराष्ट्र गट सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 ची व्हॅकन्सी निघालेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागाअंतर्गत खालील संवर्गातील एकूण 938 पदांच्या भरतीकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 रविवार दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्रातील 37 जिल्हा केंद्रावर घेण्यात येणार आहे. ओके. 4 जानेवारी 2026 ला एक्झामिनेशन असणार आहे. आता याच्यामध्ये अनुक्रमांक दिलेले आहे, त्यानंतर इथे संवर्ग दिलेले आहे, विभाग दिलेले आहे, वेतन श्रेणी आणि एकूण पदे दिलेली आहे. सगळ्यात पहिलं पद असणार आहे उद्योग निरीक्षकसाठी व्हॅकन्सी असणार आहे. विभाग असणार आहे आपलं उद्योग, ऊर्जा व कामगार विभागासाठी व्हॅकन्सी असणार आहे. पगार याच्यामध्ये असणार आहे S13 सॅलरी 35,400 पासून 1,12,400 पगार याच्यात असणार आहे. इथं अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते पण असणार आहे. याच्यात 9 पदे बघायला मिळतात. 2 नंबरचे जे पद असणार आहे आपलं तांत्रिक सहाय्यकसाठी व्हॅकन्सी असणार आहे. वित्त विभाग असणार आहे आपल्या याच्यामध्ये. PS10 सॅलरी असणार 29,200 पासून 92,300 पगार असणार आहे. अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय वगैरे असणार आहे. इतर भत्ते वगैरे. ओके. इथे 4 व्हॅकन्सी आपल्याला बघायला मिळतात. 3 नंबरचं व्हॅकन्सी असणार आहे कर सहाय्यकसाठी वित्त विभागामध्ये व्हॅकन्सी असणार आहे. 60 सॅलरी असणार आहे 25,500 पासून 81,100 रुपये प्रकार 81,100 पगार आणि अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते असणार आहेत. टोटल इथं 73 पदे असणार आहे या पदासाठी. आणि 4 नंबरला बंपर भरती असणार आहे. लिपिक टंकलेखनमध्ये मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच राज्य शासनाची महाराष्ट्रातील विविध कार्यालयामध्ये इथं व्हॅकन्सी असणार लिपिक टंकलेखनची. याच्यामध्ये S6 सॅलरी असणार 19,900 पासून 63,200 पगार असणार आहे. अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते असणार आहे. टोटल इथे 852 पदं असणार आहे यामध्ये लिपिक टंकलेखनमध्ये. ओके. तर चारही पदांना मिळून 938 पदांसाठी इथं व्हॅकन्सी जाहीर झालेली आहे. याच्यामध्ये दिलेली आहे प्रस्तुत परीक्षेमधून भरवण्याच्या विविध संवर्गातील सर्व पदांचा सविस्तर तपशील सोबतच्या परिशिष्ट 1 मध्ये नमूद केल्याप्रमाणे आहे. त्याच्यामध्ये दिलेल्या संयुक्त पूर्व परीक्षेच्या निकाला आधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवाराकरिता मुख्य परीक्षेचा दिनांक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल. ओके. त्याच्यानंतर आपण आता पुढे जाऊया. आता याच्यामध्ये दिलेल्या 3 नंबरमध्ये पहिला टॉपिक याच्यामध्ये प्रस्तुत जाहिरातीमध्ये विविध केलेल्या अटी शर्तींची पूर्तता करणाऱ्या उमेदवाराकडून आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे अर्ज मागवण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचे आहे. अर्ज सादर करण्याची प्रक्रिया व कालावधी खाली दिलेली आहे, जी की आपण बघून घेऊ. तपशील दिलेले आहे, विहित कालावधी दिलेली आहे. आता अर्ज सादर करण्याची कालावधी चालू झालेली आहे. आपले अर्ज दिनांक 7 ऑक्टोबर 2025 पासून इथं फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. शेवटची दिनांक असणार आहे 27 ऑक्टोबर 2025 पर्यंत आपल्याला फॉर्म भरायचे आहे. आता त्याच्यामध्ये दिलेलं आहे ऑनलाईन पद्धतीने आपल्याला परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम दिनांक पण सेम असणार आहे 27 ऑक्टोबर 2025 आणि भारतीय स्टेट बँक चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याची चलनप्रत घेण्याची दिनांक दिलेला आहे 29 ऑक्टोबर 2025 आणि चलनाद्वारे परीक्षा शुल्क बँकेत भरण्याचा अंतिम दिनांक 30 ऑक्टोबर 2025 रोजी राहणार आहे बँकेच्या कार्यालयीन वेळेमध्ये. ओके. आता पदसंख्या व आरक्षणाबाबत तरतुदी दिलेली आहे, जे की इथं बघून घ्यायचं आपण. पदसंख्या व आरक्षण शासनाच्या संबंधित विभागांच्या सूचनेनुसार बदल होण्याची शक्यता आहे वगैरे वगैरे याच्यामध्ये दिलेलं आहे. प्रस्तुत परीक्षेमधून भरण्यात येणाऱ्या विविध संवर्गापैकी जाहिरातीच्या दिनांकापर्यंत प्राप्त झालेली पदे प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केलेली आहेत. आता जाहिरातीमध्ये नमूद संवर्गातील पदाव्यतिरिक्त प्रस्तुत परीक्षेमधून भरण्यात येणाऱ्या उर्वरित संवर्गातील पदांचा
नंतर टप्प्यावर समावेश होण्याची शक्यता आहे, याच्यामध्ये दिलेलं आहे. त्यानुसार पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंत कालावधीपर्यंत संबंधित विभागाकडून सुधारित अतिरिक्त मागणी पत्राद्वारे प्राप्त होणारी सर्व संवर्गे पूर्व परीक्षेच्या निकालासाठी विचारात घेण्यात येतील. अशा सुधारित अतिरिक्त मागणी पत्राचा तपशील पूर्व परीक्षेचा निकाल प्रसिद्ध करण्यापूर्वी प्रसिद्ध करण्यात येईल. ओके. त्या आधारे प्रशस्त परीक्षेमधून भरण्याचे भरतीकरिता भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. याच्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे. जे की आपण सर्वसाधारण अटी वगैरे आपण इथं वाचून घ्यायचं. एवढा कॅटेगरीनुसार पण दिलेलं आहे. सगळ्या कॅटेगरीमध्ये दिलेलं आहे. जे की इथं खेळाडू आरक्षण दिलेलं आहे. ओके. दिव्यांग आरक्षण दिलेलं आहे. त्यानंतर दिव्यांगांची इथं संपूर्ण माहिती दिलेली आहे. ओके. आपण इथं बघून घ्यायचंय. माजी सैनिक आरक्षण, प्रकल्पग्रस्तांचं आरक्षण, भूकंपग्रस्तांचं आरक्षण, अंशकालीन पदवीधरांचे आरक्षण दिलेले आहे. ओके. आता याच्यामध्ये दिलेलं आहे वेतन श्रेणी दिलेली आहे, त्या पदाचे नाव दिलेले आहे आणि मॅट्रिक्स मधील वेतन दिलेले आहे, जे की मी तुम्हाला सांगितलेले आहे. उद्योग निरीक्षक, उद्योग संचालयामध्ये S13 सॅलरी 35,400 पासून 1,12,400 पगार. ओके. तांत्रिक सहाय्यक विमा संचालयामध्ये जे असणार आहे S10 सॅलरी यांना असणार आहे 29,200 ते 92,300 पगार. इथं महागाई भत्ते. कर सहाय्यकला A60 सॅलरी असणार आहे 25,500 पासून 81,100 पगार. इतर महागाई भत्ते वगैरे. आणि लिपिक टंकलेखांना S6 सॅलरी 19,900 पासून 63,200 पगार. इतर महागाई भत्ते असणार आहे. याच्यामध्ये पात्रता दिलेली आहे. भारतीय नागरिकत्व वयोमर्यादा दिलेली याच्यामध्ये. आता वयोमर्यादा दिनाचा जो दिनांक असणार काउंटिंग डेट असणार आहे दिनांक 1 फेब्रुवारी 2026 पर्यंत. ओके. आता विविध अराजपत्रित प्रवर्ग व उपप्रवर्गातील किमान व कमाल वयोमर्यादा दिलेली सगळ्या कॅटेगरीमध्ये अनुक्रमांक घटक याच्यामध्ये दिलेल्या उद्योग निरीक्षणचं वयोमर्यादा दिलेली आहे. तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक आणि लिपिक टंकलेखनामध्ये. ओके. आता किमान याच्यात दिलेले सर्व उमेदवार ओके एक समान 19 वर्ष आपल्याला पूर्ण याच्यात पाहिजे आहे. ओके. उद्योग निरीक्षकमध्ये मागास असाल तर 38 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता. सर्वसाधारण महिला पण याच्यामध्ये येतात. ओके. आणि मागासवर्गीय अनाथ असाल तर 43 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. खेळाडूंमध्ये असाल मागासमध्ये 43 वर्ष, मागासवर्गीयांना पण 43 वर्ष असणार आहे खेळाडूमध्ये. ओके. आता माजी सैनिकामध्ये आपण येत असाल तर माजी सैनिकांना पण इथं 38 वर्ष असणार आहे प्लस आपल्याला 3 वर्षाची सेवा कालावधी प्लस असणार आहे. मागासवर्गीयांना पण याच्यात 43 प्लस सेवा कालावधी 3 वर्ष. ओके. दिव्यांगमध्ये 45 वर्ष असणार आहे. ओके. आणि भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त यांना इथं दिलेलं नाही. ओके. आता याच्यामध्ये आता तांत्रिक सहाय्यकला 19 वर्षापर्यंत आपलं वय पाहिजे. 38 वर्ष सर्वसाधारण महिला वगैरे. आणि याच्यात मागासवर्गीयांना 43 वर्ष, मागास खेळाडूंना पण 43 आणि मागासवर्गीय खेळाडू पण 43. आणि माजी सैनिक वगैरे असाल तर आपल्या 38 प्लस 3 वर्षाची सेवा कालावधी, 43 प्लस 3 वर्षाची सेवा कालावधी मागासवर्गीयांमध्ये, 45 वर्ष दिव्यांग कालावधीवाले अप्लाय करू शकता. याच्यात आपल्याला 18 वर्षापासून अप्लाय करू शकतो. कर सहाय्यकला 38 वर्ष असणार आहे सर्वसाधारण मागास आणि मागासवर्गीयांना 43 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. आणि खेळाडूंसाठी 43 वर्ष असणार आहे. ओके. मागास असो या मागासवर्गीय 38 प्लस 3 वर्ष सेवा असणार आहे माजी सैनिक वगैरे 43 वर्ष प्लस सेवा कालावधी असणार आहे मागासमध्ये. ओके. मागासवर्गीयांमध्ये माजी सैनिकांना. ओके. दिव्यांगांना 45 वर्ष. आता लिपिक टंकलेखन याच्यामध्ये सर्वांना वॅकेन्सी असणार आहे. 19 वर्ष वय पाहिजे आहे. 38 वर्षापर्यंत मागासवाले अप्लाय करू शकता. मागासवर्गीय 43 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. प्रावीण्यप्राप्त खेळाडू 43 वर्षापर्यंत असणार आहे मागासमध्ये आणि मागासवर्गीयांमध्ये. आणि याच्यामध्ये पण सेम असणार आहे 38 वर्ष प्लस 3 वर्षाची सेवा असणार आहे माजी सैनिकांमध्ये आणि 43 वर्ष प्लस सेवा असणार मागासवर्गीयांना माजी सैनिकमध्ये. ओके. आता दिव्यांग उमेदवारांना 45 वर्ष, प्रकल्पग्रस्त 45 वर्ष, भूकंपग्रस्त 45 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. आणि अंशकालीन पदवीधर, अंशकालीन कर्मचारी 55 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. त्याच्यामध्ये दिलेला आहे विविध वयोमर्यादा इतर कोणत्याही बाबतीत शिथिल केला जाणार नाही. अर्हता दिलेली आहे. याच्यामध्ये शैक्षणिक अर्हता दिलेली आहे. जी की आपल्याला उद्योग निरीक्षक सगळ्यात आधी पहिलं पद. त्याच्यामध्ये असणारे गट क मध्ये पद असणार आहे. याच्यामध्ये संवर्ग वगळता इतर संवर्गातील मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता. ओके. आता उद्योग निरीक्षक मध्ये गट क संवर्गामध्ये शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे आहे. देखील संविधानिक विद्यापीठाची अभियांत्रिकी मधील स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकीमधील विषयातील गटांची संलग्न असलेल्या वास्तुविद्या व नगररचना इत्यादी विषयाव्यतिरिक्त किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका किंवा विज्ञान शाखेतील
सांविधिक विद्यापीठ पदवी. म्हणजे याच्यामध्ये जे असणारे उद्योग निरीक्षकला डिप्लोमावाले अप्लाय करू शकता, सायन्स डिग्रीवाले अप्लाय करू शकता आणि तांत्रिक डिग्री ज्यांच्याकडे असेल ते पण इथं अप्लाय करू शकता. ओके. त्याच्यानंतर इथं दिलेलं आहे संपूर्ण माहिती. आता 3 नंबरला इथं दिलेलं आहे, पदविका व पदाच्या शेवटच्या वर्षाला परीक्षेत बसलेले उमेदवार पूर्व परीक्षेला प्रवेशासाठी पात्र असतील. ओके. जे पण इथं शेवटच्या वर्षाला आहे ते पूर्व परीक्षेला इथं बसू शकता. ओके. परंतु मुख्य परीक्षेची अर्हता प्राप्त ठरलेल्या मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी विविध पद्धतीने अर्ज माहिती सादर करण्याची अंतिम दिनांकापर्यंत पदवी उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. मुख्य परीक्षा जेव्हा तुमची मेन एक्झामिनेशन आहे तेव्हा तुम्हाला इथं तुम्ही पास झालेले असले पाहिजे, तेव्हा तुम्हाला इथे डॉक्युमेंट लागणार आहे अपलोड करायला. ओके. त्याच्यामध्ये दिलेलं आहे, अंतर्वासिता किंवा कार्यशाळेतील प्रत्यक्ष कामाचा अनुभव आवश्यक असेल अशा पदवीधारकांची ही अट मुख्य परीक्षेत अर्ज माहिती स्वीकारण्याच्या विविध दिनांकापर्यंत पूर्ण केली असली पाहिजे. आता मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक असणारे लिपिक टंकलेखन अर्थात दिलेली आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला कर सहाय्यक लिपिक टंकलेखन. ओके. याच्यामध्ये दिलेले आहे, संवर्गातील उपरोक्त शैक्षणिक अर्हतेसोबत खालीलप्रमाणे टंकलेखन अर्हता असणे आवश्यक आहे. आता तुम्हाला मी लिपिक टंकलेखनची जेव्हा माहिती देणार आहे, ती तुम्ही नीट ऐकायची आहे. जेणेकरून तुम्ही म्हणता आता सर्टिफिकेट लागेल किंवा आताच अपलोड करायची आहे, ती संपूर्ण याच्यामध्ये देणार आहे. नीट ऐकून घ्यायचं आहे. ओके. आता त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले कर सहाय्यकची घेऊ आपण आता. याच्यामध्ये मराठी टंकलेखनाचा वेग 30 शब्द प्रति मिनिट आपल्याला लागणार आहे आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग 40 शब्द प्रति मिनिट आपल्याला लागणार आहे. अर्थात शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण आपण पाहिजे आहे. लिपी टंकलेखनची जेव्हा गोष्ट येते तेव्हा मराठी टंकलेखनाचा वेग 30 शब्द प्रति मिनिट, इंग्रजी टंकलेखनाचा वेग 40 शब्द प्रति मिनिट. शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र अथवा उद्देशासाठी शासन समकक्ष म्हणून घोषित केलेले प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण पाहिजे आहे. त्याच्यामध्ये दिलेलं आहे, ह्याच्यामध्ये अटी वगैरे आपण ते जाणून घेऊया. आता शासन निर्णय शालेय शिक्षण क्रीडा विभाग याच्यामध्ये दिलेलं आहे, दिनांक 31 ऑक्टोबर 2013 नंतर अथवा तदनंतर शासनाने वेळोवेळी आदेश काढून विविध केलेली संगणक टंकलेखन अर्हता बेसिक कोर्स इन कॉम्प्युटर टायपिंगसाठी 30 शब्द प्रति मिनिट मराठी, बेसिक कोर्स इन कॉम्प्युटर टायपिंग इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट लागू लागू असेल त्याचप्रमाणे समकक्ष अर्हता म्हणून स्वीकार्य आहे. तर शासन निर्णय दिलेला आहे याच्यामध्ये सामान्य प्रशासन विभाग याच्यामध्ये दिनांक 12 जानेवारी 2023 मधून अनुसार केवळ इंग्रजी टंकलेखन प्रमाणपत्र धारण करणाऱ्या उमेदवारांची लिपिक टंकलेखन संवर्गामध्ये नियुक्त झाल्यानंतर त्यांचे नियुक्तीच्या दिनांकापासून 4 वर्षात आपल्याला मराठी टंकलेखनाचा 30 शब्द प्रति मिनिट विविध प्रमाणपत्र सादर करणे सक्तीचे आहे. तसेच केवळ मराठी टंकलेखन धारण करणाऱ्या उमेदवारांची इंग्रजी भाषेत बहुशांत कामकाज होत असल्याने विशिष्ट कार्यालयात उदाहरणार्थ न्यायालय व न्यायाधिकरणातील सरकारी वकिलांचे कार्यालय इत्यादी लिपिक टंकलेखन संवर्गामध्ये नियुक्त झालेल्या त्यांनी नियुक्तीच्या दिनांकापासून 4 वर्षात इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट वेग मर्यादेचे विविध प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे राहील. अन्यथा संबंधितांची वेतन वाढ रोखण्यात येईल. ओके. म्हणजे काढण्यात येणार नाही, पण तुमची वेतन जी वाढ आहे ती रोखण्यात येते. आता याच्यामध्ये काय असतं मित्रांनो, तुमचं जर मराठी टायपिंग झालेली असेल तर तुम्हाला इंग्लिश टायपिंग करून द्यायची आहे 4 वर्षामध्ये. जर तुमची इंग्लिश टायपिंग झालेली असेल तर तुम्हाला मराठी टायपिंग करून द्यायची आहे 4 वर्षांमध्ये. ओके. तर हे तुम्हाला सक्तीचं असणार आहे. आता त्याच्यामध्ये अर्हता दिलेली आहे, गणण्याचा दिनांक मुख्य परीक्षेकरिता अर्ज स्वीकारण्यासाठी विविध अंतिम दिनांकापर्यंत किंवा त्यापूर्वी शैक्षणिक अर्हता धारण केलेली असणे अनिवार्य आहे. शासकीय वाणिज्य परीक्षा मंडळाची विविध टंकलेखन अर्हता आयोगाकडून निश्चित करण्यात येणाऱ्या विशिष्ट दिनांकात अथवा त्यापूर्वी धारण करणे अनिवार्य आहे. आता याच्यामध्ये काय लिहिलेलं, शासकीय वाणिज्य परीक्षा जी असणार आहे आपल्याला टंकलेखन अर्हता आयोगाकडून निश्चित करण्यात येणाऱ्या विशिष्ट दिनांकात अथवा त्यापूर्वी धारण करणे अनिवार्य आहे. आता याच्यामध्ये दिलेलं आहे संपूर्ण माहिती. टंकलेखन अर्थ धारण करण्याची तात्पुरता सूट दिलेली आहे कर सहाय्यक आणि लिपिक टंकलेखन पदाकरिता फक्त. ओके. याच्यामध्ये काय आता ते आपण संपूर्ण माहिती वाचून घेऊया. आता याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे संपूर्ण माहिती, जी आपण स्टेप बाय स्टेप बघू. आता शासन निर्णय दिलेला आहे, सामान्य प्रशासन विभाग क्रमांक दिनांक 16 नोव्हेंबर 2016 नुसार दिव्यांग उमेदवारांना लिपिक टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी त्यांच्या नियुक्तीच्या दिनांकापासून 2 वर्षाचा कालावधी व 2 संधी अनुश्रेय असल्यामुळे दिव्यांग आरक्षण दावा करणाऱ्या पात्र उमेदवारांना टंकलेखन अर्थ अनिवार्य नाही. आता याच्यामध्ये काय असणार आहे, दिव्यांगामध्ये
असा पण तुम्ही जर कधी सिलेक्ट पण झाले, ओके. तर तुम्हाला 2 वर्षामध्ये ही परीक्षा उत्तीर्ण व्हायची टंकलेखनाची, ओके. आणि आता शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग दिनांक 13 जून 2019 मध्ये माजी सैनिक उमेदवारांना टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी त्यांच्या नियुक्तीच्या दिनांकापासून 2 वर्षांचा कालावधी 2 संधी अनुश्रेय असल्यामुळे माजी सैनिक आरक्षणाचा दावा करण्यास उमेदवारांना टंकलेखन अर्थ अनिवार्य नाही. म्हणजे तुम्हाला आता टंकलेखन चं सर्टिफिकेट लागणार नाहीये टायपिंगचं. 2 वर्षामध्ये तुम्हाला सिलेक्ट झाल्यानंतर द्यायचंय त्यांना. ओके. त्यानंतर शासन निर्णय महिला व बालविकास विभाग दिनांक 7 जुलै 2022 मध्ये अनाथ उमेदवारांना टंकलेखनाची परीक्षा होण्यासाठी 2 वर्षांची कालावधी, 2 संधी अनुश्रेय आरक्षणाचा दावा करण्यास उमेदवारांना टंकलेखन अर्थ अनिवार्य नाही. आता जे आता मागासवर्गीय सॉरी अनाथ अनाथ उमेदवार असाल, तर त्यांना इथं दिलेलं आहे, की टंकलेखनाचं तुम्हाला पण गरज नाही 2 वर्षामध्ये तुम्ही देऊ शकता. फक्त आता याच्यावर 4 नंबरला नीट ऐकायचं आहे. लिपिक टंकलेखन संवर्गातील बाबतीत शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग 4 सप्टेंबर 2015 मध्ये प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त पदवीधर आणि शकाल कर्मचारी, त्यानंतर प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या उमेदवारांना टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी त्यांच्या नियुक्तीच्या दिनांकापासून 2 वर्षाची कालावधी अनुश्रेय असल्यामुळे प्रशस्त आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांना टंकलेखन अनिवार्य नाही. ओके. प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त बाकीच्यांना लागणार आहे. निवड प्रक्रिया दिलेली आहे. जे की जाहिरातीमध्ये नमूद अर्हता पात्रतेविषयक अटी किमान अर्हता धारण केलेली म्हणून उमेदवारांची शिफारससाठी पात्र नाही. तर सेवा भरती संपूर्ण प्रक्रिया खालील प्रवेश नियम अथवा तदनंतर शासनाकडून वेळोवेळी येणाऱ्या सुधारण तसेच आयोगाची वेळोवेळी सुधारण येणाऱ्या कार्यमनावलीतील तरतुदींमधून राबवण्यात येतील. ओके. त्याच्यामध्ये नियम वगैरे दिलेले आहे यांचे. ओके. आता परीक्षेचे टप्पे दिलेले आहे इम्पॉर्टंट. आता जाहिरातीमध्ये परीक्षेचे टप्पे आपण इथं जाणून घेऊ. अनुक्रमांक, संवर्ग, टप्पे. त्याच्यामध्ये संवर्ग, पूर्व परीक्षेचे गुण आणि संयुक्त मुख्य परीक्षेचे गुण दिलेले आहे. आता उद्योग निरीक्षक असो, तांत्रिक सहाय्यक असो, ते कर सहाय्यक असो, लिपिक टंकलेखन असो. आता यांची सगळ्यांची 100 गुणांची आपल्याला पूर्व परीक्षा असणार आहे. मुख्य परीक्षा 400 गुणांची होणार आहे सगळ्यांची. ओके. आता याच्यामध्ये दिलेलं आहे कर सहाय्यक लिपिक टंकलेखन संवर्गातील टंकलेखनाचे कौशल्य चाचणी होणार आहे. ओके. बाकीच्यांची दोघांची गरज नाही. आयोगाच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रशस्त परीक्षेच्या परीक्षा योजना पद्धती अभ्यासक्रमानुसार पूर्व व मुख्य परीक्षेची निकाल प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. ओके. आता मुख्य परीक्षेचे प्रवेश दिलेले आहे. मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी आयोगाकडून निश्चित केलेल्या गुणांच्या सीमारेषा व मर्यादेनुसार संबंधित संवर्गातील मुख्य परीक्षेचे प्रवेशासाठी अर्हता प्राप्त ठरणाऱ्या तसेच जाहिरात अधिसूचनेमधील तरतुदीनुसार आवश्यक शैक्षणिक अर्हता अन्य अटींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांना संबंधित मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र समजण्यात येईल. ओके. त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती वगैरे दिलेली आहे. त्याच्यामध्ये दिलेलं टंकलेखन कौशल्याची चाचणी केवळ लिपिक टंकलेखन कर सहाय्यकसाठी असणार आहे. याच्यामध्ये फक्त क्वालिफायसाठी असणार आहे. ओके. आता लिपिक टंकलेखन तसेच कर सहाय्यक पदाकरिता संगणक प्रणालीवर आधारित स्वतंत्र टंकलेखन कौशल्य चाचणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर कर सहाय्यक संवर्गामध्ये मराठी व इंग्रजी अशा दोन्ही टंकलेखनाची चाचणीमध्ये अर्हताकारी क्वालिफाय ठरणे आवश्यक आहे. टंकलेखन कौशल्य चाचणी केवळ अर्हताकारक क्वालिफाईंग स्वरूपात असेल फक्त. ओके. लिपिक टंकलेखन संवर्गातील कौशल्य चाचणीची पात्र ठरलेले दिव्यांग, माजी सैनिक अथवा अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, पदवीधर, शिकालीन कर्मचारी प्रवर्गातील अर्ज करणाऱ्या पात्र असलेल्या उमेदवारांना शासनाच्या धोरणानुसार टंकलेखन कौशल्य चाचणीतून सूट असल्यामुळे सदर प्रवर्गातून आरक्षणाचा दावा करणाऱ्या टंकलेखनाची कौशल्य चाचणी देण्याची आवश्यकता नाहीये फक्त त्यांना. ओके. तर त्यांना इथं पण सेम असणार आहे कर सहाय्यक मध्ये पण. ओके. याच्या आता पुढे जाऊया. आता पूर्व परीक्षेचे अर्ज करण्याची पद्धत दिलेली आहे. आता याच्यामध्ये असतं मित्रांनो, एमपीएससी मध्ये आता ओटीआर बनवावा लागतो आपल्याकडे. ओटीआर जर असेल, वन टाइम रजिस्ट्रेशन आपण केलेलं असेल, तर डायरेक्टली आपण इथं फॉर्म भरू शकतो. ओके. प्रोफाईल आपल्याकडे जर असेल, त्याला आपण प्रोफाईल असंही म्हणतो. प्रोफाईल आपल्याकडे असेल, डायरेक्ट फॉर्म भरू शकता. प्रोफाईल आपल्याला पूर्ण भरावी लागते. केवायसी वगैरे जे काही असेल त्याच्यामुळे संपूर्ण स्वतंत्रपणे आपल्याला डॉक्युमेंट्स वगैरे अपलोड करून प्रोफाईल एक बनावी लागते. एकदा तुम्ही प्रोफाईल बनवली की तुम्हाला ती लाईफ टाईम कामात येते. कितीही टाईम तुम्ही इथं अप्लाय करू शकता. कोणत्याही एमपीएससी मध्ये आपण जर चेक मध्ये असाल, तर डायरेक्टली आपण फॉर्म तिथून अप्लाय करू शकतो. डायरेक्ट पैसे भरायचे असतात आणि डायरेक्ट फॉर्म सबमिट होतो मग. ओके. आता आता ओटीआर बनवण्यासाठी
पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा PDF मध्ये 500 MB 500 KB ते 50 KB ते 500 KB पर्यंत सगळे डॉक्युमेंट लागणार PDF मध्ये. माजी सैनिक असल्याचा पुरावा, त्यानंतर खेळाडूमध्ये असाल, केवायच्यात असाल त्यांचा पुरावा द्यायचा, अनाथांचा पुरावा, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, प्रकृतीदंशाखालील माजी सैनिक असा त्यांचे पुरावा द्यायचे आहे. आता त्याच्यावर उपयुक्त प्रमाणपत्र कागदपत्रे आपल्याला संकेतस्थळावर उमेदवारांच्या सर्वसाधारण सूचना व प्रकरण क्रमांक 4 तसेच प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केलेला असणे अनिवार्य आहे. आता याच्यामध्ये दिलेली संपूर्ण माहिती. परीक्षा शुल्क बघूया आपण आता. तर परीक्षा शुल्क जे असणार आहे, परीक्षेचे शुल्क आपण ते बघू आता. मागासमध्ये मागासवर्गीय आणि माजी सैनिक आता वेगवेगळ्या प्रवर्गामध्ये असणार आहे. पूर्व परीक्षेसाठी ₹394 असणार आहे. मागासमध्ये मागासवर्गीय ₹294 असणार आहे. अनाथ आणि आर्थिक दुर्बल घटकांमध्ये. ओके. माजी सैनिकांना ₹44. मुख्य परीक्षेमध्ये आपल्याला मागासला ₹544, मागासवर्गीयांमध्ये आर्थिक दुर्बल घटकामध्ये अनाथला ₹344 आणि माजी सैनिकांना ₹44 असणार आहे फक्त. ओके. उपरोक्त परीक्षा शुल्क व्यतिरिक्त बँकेचे चार्जेस त्यावरील देय अतिरिक्त असतील. ओके. परीक्षा शुल्क नॉन रिफंडेबल आहे. आता याच्यामध्ये आपल्याला सादरीकरणाचे टप्पे पूर्ण झाल्याला उपलब्ध होणाऱ्या सबमिट अँड पे फीज या बटनावर क्लिक करायचे. मुख्य पृष्ठावरील माझे खाते सदराखालील अर्ज केलेल्या पदांच्या यादीतील फीज नॉट पेड अशी सद्यस्थिती लिहिलेल्या जाहिरातीत पद परीक्षेसमोर पे नाव या लिंकवर क्लिक करून परीक्षा शुल्क भरता येईल. ओके. परीक्षा शुल्क भरणा खालील 2 पद्धतीने करता येतील. ओके. ऑनलाईन पद्धतीने पण करू शकतो आपण आणि ऑफलाईन पद्धतीने आपण स्टेट बँकेमार्फत पण करू शकतो. ऑनलाईन पद्धतीने तुम्ही जे पण आपल्याकडे डेबिट क्रेडिट कार्ड असेल त्याच्यामार्फत तुम्ही करून घ्यायची आहे. आता सेवा प्रवेशाच्या शर्ती दिलेल्या आहे. नियुक्त झालेल्या व्यक्तीस खालील अर्हता परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. जेथे प्रचलित नियमानुसार विभागीय व्यावसायिक परीक्षा त्याच्यानंतर विविध केली असेल अथवा आवश्यक असेल त्या संबंधी आपल्याला केलेल्या नियमानुसार विभागीय व्यावसायिक परीक्षा असेल. हिंदी आणि मराठी भाषा परीक्षेसंबंधित केलेल्या नियमानुसार जर व्यक्ती अगोदरच परीक्षा उत्तीर्ण झाला नसेल तर तिला तिला किंवा नसेल किंवा तिला उत्तीर्ण होण्यापासून सूट मिळाली नसेल तर ती परीक्षा होणार आहे. हे सगळं दिलेलं आहे छोटी मोठी माहिती. प्रवेशपत्र तुम्हाला इथे भेटून जातं आपलं जेव्हा एक्झामिनेशन येते त्यानंतर असतं ते आपल्याला मिळून जातं 8-10 दिवसाआधी आपल्याला भेटून जातं. आता मूळ ओळखपत्र आपल्याला सोबत घेऊन जायचं. परीक्षेला जीवरंगीत एक फोटो घेऊन जायचा आहे आणि ते आधार कार्ड वगैरे सोबत घेऊन जा. एक ओरिजिनल फोटो आणि आपल्याला आपल्या कलर साईड पासवर्ड साईड फोटो, आधार कार्ड आणि आपल्या इथं डॉक्युमेंटेशनचे ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत घेऊन जायचे आहे आणि आपली झेरॉक्स प्रिंटआउटची ओके एक्झामिनेशनची इथं दिलेली आहे. आता 6 ऑक्टोबर 2025ला याची नोटिफिकेशन आलेली आहे. MPSCची वेबसाईट लिंक दिलेली आहे जी की तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. आता आयोगाच्या कार्यालयात, परीक्षा कक्षात, परीक्षा केंद्राच्या परिसरात तसेच शारीरिक चाचणी मुलाखतीच्या वेळी मोबाईल फोन अथवा इतर कोणत्याही प्रकारची इलेक्ट्रॉनिक साधने आणण्यास व वापरण्यास सक्त मनाई आहे. प्रमाणपत्र तपासणीच्या वेळी पात्रतेसंबंधात सर्व मूळ प्रमाणपत्रे सादर न केल्यास शिफारसामध्ये नियुक्तीसाठी विचार केला जाणार नाही. याला काय द्यायचं आहे. आता याच्यामध्ये दिलेलं आहे परिशिष्ट 1 दिलेलं आहे जे की आता बघू. महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 विविध वर्गातील तपशील दिलेला आहे. याच्यामध्ये आता पद बघू आपण कॅटेगरीनुसार. उद्योग निरीक्षक एकूण 9 पदे असणार आहे जे की इथं कॅटेगरीचा दिलेला आहे पॅरेग्राफ. तुम्ही याच्यामध्ये बघू शकता कोणत्या कॅटेगरीमध्ये आपण येतो. ओके. बघून घ्यायचं आपल्या कॅटेगरीला किती वेकेन्सी आहे. त्यानंतर इथं आपलं तांत्रिक सहाय्यक घटकामध्ये 4 पदे असणार आहे कॅटेगरीमध्ये. बघून घ्यायचं आपल्याला कोणत्या कॅटेगरीला किती पदे असणार आहे. त्यानंतर कर सहाय्यकमध्ये आपल्याला 73 पदे असणार कॅटेगरीमध्ये. तर बघून घ्यायचं आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये आहे, किती पदे आपल्यासाठी दिलेली आहे. ओके. त्याच्यानंतर इथं आपल्याला लिपिक टंकलेखन 852 पदे असणार आहे. याच्यामध्ये भरपूर विभाग असतात. सामान्य प्रशासन विभाग असणार आहे पहिले, जे की मंत्रालयीन प्रशासकीय विभागासाठी 190 पदे असणार आहे. जे की आता मंत्रालयामध्ये तुम्ही बघू शकता याच्यामध्ये 190 पदे कशी डिवाइड केलेली आहे कॅटेगरीमध्ये. ओके. त्याच्यानंतर आता महाराष्ट्र लोकसेवा आयोग आता म्हणजे स्वतः MPSC साठी इथं पदं घेतली जातात. याच्यात असणारे 5 पदे. ओके. बघून घ्यायची आपण याच्यामध्ये. ओके. त्यानंतर आता दिलेलं आहे याच्यामध्ये लोक आयुक्त आणि उपलोक आयुक्त कार्यालय महाराष्ट्र राज्य मुंबई याच्यासाठी 2 पदे असणार आहे कॅटेगरीमध्ये. बघून घ्यायचं आहे. त्यानंतर गृह विभाग आता गृह विभागासाठी तर महासमादेशक, होमगार्ड व बृहमुंबईतील कार्यालयामध्ये 3 पदं असणार आहे. ओके. त्याच्यानंतर दिलेलं आहे उद्योग व ऊर्जा कामगार खनिज कर्म विभागामध्ये अध्यक्ष औद्योगिक न्यायालय मुंबई व बृहमुंबई क्षेत्रातील 7 पदे याच्यामध्ये दिलेली आहे. ओके. त्यानंतर अध्यक्ष औद्योगिक न्यायालय मुंबई व बृहमुंबई बाहेरील याच्यामध्ये 18 पदे दिलेली आहे कॅटेगरीमध्ये तुम्ही बघू शकता. ओके. त्याच्यानंतर दिलेलं आहे
संचालक, उद्योग संचालय मुंबई, बृहन्मुंबई क्षेत्रातील 26 पदे याच्यामध्ये असणार आहे. त्यानंतर इथं वित्त विभागामध्ये सहसंचालक लेखा व कोषगार पुणे, पुणे विभागासाठी इथे 19 पदे दिलेली आहे. त्यानंतर सहसंचालक लेखा व कोषगार नाशिक विभागाकरिता इथं दिलेले आहे 9 पदे दिलेली आहे. आता सहसंचालक लेखा व कोषगार छत्रपती संभाजी विभागाकरता 12 पदे दिलेली आहे. त्याच्यानंतर इथं सहसंचालक लेखा व कोषगार अमरावती विभागाकरता 25 पदे असणार आहे याच्यामध्ये कॅटेगरीमध्ये. त्यानंतर सहसंचालक लेखा व कोषगार नागपूरमध्ये 8 पदे असणार आहे. त्याच्यानंतर सहसंचालक स्थानिक निधी लेखा परीक्षा कोकण विभाग नवी मुंबई करता 1 पद असणार आहे कॅटेगरीमध्ये बघून घ्यायचं आहे. विमा संचालय महाराष्ट्र राज्य मुंबई करता 9 पदे असणार आहे कॅटेगरीमध्ये. विधी व न्याय विभाग करता याच्यामध्ये सरकारी वकील कार्यालय, उच्च न्यायालय, अपील शाखामध्ये याच्यामध्ये दिलेले आहे आपल्याला 8 पदे दिलेली आहे. ओके. त्यानंतर विधी व न्याय विभाग छत्रपती संभाजीनगरची शाखा याच्यामध्ये 21 पदे दिलेली आहे. त्यानंतर मराठी भाषा विभागाकरता भाषा संचालय महाराष्ट्र राज्य मुंबईमध्ये 5 पदे असणार आहे. सचिव महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळामध्ये 1 पद असणार आहे टोटल ऑफ कॅटेगरीमध्ये. आदिवासी विकास विभागामध्ये अप्पर आयुक्त आदिवासी विकास कार्यालय नागपूर याकरता इथे 7 पदे असणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये बोलायला गेलं तर अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ नांदेड करता 4 पदे असणार आहे आणि अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ नागपूरसाठी 13 पदे असणार आहे. ओके टोटल ऑफ. त्यानंतर इथं अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग करता नियंत्रण व शिधा वाटप व संचालक नागरी पुरवठा मुंबईमध्ये 77 पदांसाठी इथं वॅकेन्सी असणार आहे. ओके. तर नियोजन विभागासाठी जे की संचालक अर्थ व सांख्यिकी संचालय गृह मुंबई क्षेत्रातील मुंबईमध्ये 3 पदं असणार आहे आणि त्याच्यानंतर सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग करता आयुक्त समाज कल्याण आयुक्तालय पुणे 63 पदे याच्यामध्ये असणार आहे. त्याच्यानंतर दिलेल्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचा संचालय पुराविलेख संचालयामध्ये 6 पदे असणार आहे. त्यानंतर कार्यालय संपादक सचिव व सदृश एका विभागामध्ये 2 पदं दिलेली आहे. महसूल व वन विभागामध्ये असणार आहे आता पदं. त्याच्यामध्ये नोंदणी व महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रण नोंदणी मुद्रांक विभाग मुंबई करता 316 पदे असणार. याच्यात पण चांगली पॉझिटिव्ह बघायला मिळते. ओके. आता परिशिष्ट देऊन दिलेलं आहे. महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 मध्ये विविध संवर्गातील दिव्यांग सुनिश्चिती. ओके. आपल्याला दिव्यांगामध्ये जे पण आपण असाल जे की आता उद्योग निरीक्षकसाठी, कर सहाय्यकसाठी व तांत्रिक विमा संचालनासाठी आपली कॅटेगरी दिलेली आहे. आपण कोणत्या याच्यामध्ये डिसॅबिलिटीमध्ये येतो. ओके. याच्यामध्ये लिपिक टंकन लेखन दिलेलं सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, महाराष्ट्र लोकसेवा आयोग. ओके. जे पण तुम्हाला मी सांगितलेले आहे आता सगळ्या पदांसाठी इथं दिलेली तुमची कॅटेगरी एकदा आपण चेक करून घ्या. दिव्यांग कॅटेगरीवाले फुल फॉर्म डिसेबिलिटीचं इथं दिलेलं आहे जे की इथं बघून घ्यायचं खाली आता. ओके. तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली जे फॉर्म चालू झालेले 7 ऑक्टोबर 2025 पासून. ओके. तर आपण 7 ऑक्टोबर पासून फॉर्म चालू झालेले आहे. 27 ऑक्टोबर पर्यंत फॉर्म भरायचे 20 दिवसाचा कालावधी असेल नंतर इथं वाढून पण भेटेल. तर वाढायची वाट बघू नका. लवकर आपण फॉर्म भरून घ्यायचे आहे. ओके. जर तुम्हाला या व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल अजून पण संपूर्ण तुम्हाला मी एकदम स्टेप बाय स्टेप माहिती दिलेली एकदम साध्या सोपी भाषेमध्ये. नक्कीच तुम्हाला माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करायचं आहे. ओके. काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ओके. अप्लाय करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. तुम्हाला जर PDF फाईल पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनल WhatsAppला मी सेंड करून देईल. तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. त्यांची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. टेलिग्राम चॅनल, WhatsApp, Insta ID, Facebook ID. ओके. काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओला लाईक करायचं आहे जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायचं आहे नक्कीच. ओके. आणि चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉनला प्रेस करायचं. डेली तुमच्यासाठी नवीन जॉब फॉर्च्युनिटी घेऊन असतो. अशाच नवीन जॉब फॉर्च्युनिटीसाठी आपण आता भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.